मायला काय काय करता ट्रॅक्टर कोणाला दिला होता सकाळी? आता तुम्हीच त्या पोराला सांगितलं म्हणे घेऊन जाय गडीभर तासभर. अरे पण त्याला कळत नाही का पिन नीट लावायची? टाकले ना वाकून. त्याच्यासाठी आपल्या वस्तू कोणाला द्यायच्या नसतात. आणि तू काय झाले आता माझ्यापाशी? मग ऐका आता ते तर ऐका काय सांगायला आले. मी काय म्हणते तुम्ही अंगठा दिला होता का कुणाला? हा बोल. कुपनाचा अंगठा दिलता का? आता अंगठा देऊन आलोय ना. मग कुपन कोण तुमचा म्हातारा यायचा का नाही आला? कमून माया माग लागली बाई. हा कमून माग लागली माया. सकाळी कपडे धुतले, भांडे घासले, घर झाडलंय, पोछा मारलाय. आता काय मला काय आता तुलाच आंघोळ घालायची राहिली फक्त बस. मला ना काय आंघोळ घालू मी करीन. तुम्ही मला ऐकून घ्या. ते कुपन आणायला जाणे तर ते कुपन जाईन तसंच. गेलं तर गेलं. मला तसं लय प्रोग्रेशन आलेलं आहे. गेलं कशाला? ते आणलं तर मी विकते ना. ती शेजारची बाय मागते ना विकत. तू शेजारच्यांनाच विकेव, स्वतः नको खाऊ. तू कशाला खायचे ते? 10 किलो तांदूळ किती 2 किलो चांगले बासमती तांदूळ आणि ती तू कान जोडले पाहिजे. महिनाभर तांदूळ जाते. 10 नाही विकत मी, 8च विकते. 2 आपल्याला इडल्याला होते ना. इडल्या होत नाहीत त्या तांदूळाशिवाय. इडल्या खाऊन पण मला जुलाब लागले. जुलाब कुपनच्या तांदळाच्या इडल्या चांगल्या होत्या. तुम्हाला काय माहितीये? राहू दे. नाही काय तर ते इडलीसाठी तरी घेऊन या. आता शेवटचा काय 31 का 30 तारीख आहे. शेवटचा दिवस राहिलाय. कुपन घेऊन या. तो काय मारणार आहे का कुपनावाला? का त्याचं काय नानता यात्रा काढायची का? जातो ना थोड्या वेळाने. कुपन 12 वाजेपर्यंत उघडे. आता 11:30 वाजलेत. तुम्ही ना लय इतका अर्धा वरडा करतात. मी एखाद दिवशी येडी होईन तुमच्या येडी नाही तू, डायरेक्ट मेंटलच हो. तुम्ही ऐकतच नाही जरा बिन काय नाही. गोणीन ते धरा आणि तुम्ही जा बरं पहिलं ते आणायला धान्य. तुला गोणीत घालून बांधे ना मी. आणि हे बघा गोणीत नाही का आपले 10 किलो तांदूळ आणा, 5 किलो गहून, 5 किलो ज्वारी. ही दुसऱ्या पिशव्या तिथं जरा जायचं जा निघ. जे ना ते मायाच बोकांडी येतय. सकाळपासून साध झोपून तरी दिलंय का? 5:30 उठिलं मला, पाणी तापायला लावलं ते पण चुलीवर. मला किराणा आणायला राहिला तो किराणा बी घेऊन दिख बापा नोकर ठेवलं. नवरा आहे का? नोकर आहे का? मला पगार देते काय? मोजी काय? तू नोटा खडा 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 होय का? नवऱ्याला नोटा मोजावं लागतात का? जरा घेऊन या. जेवढं सांगितलं तेवढं ऐका. जा तुम्ही लय जास्त शहाणपणा करतात. तुला बघून घेतो नंतर. बघा जा. तुला ना उलटीत लटकतो. थांब जा पहिलं काम करा. लय टाम टाम करते. बुक्कीत दे नाकावर. निघा. नाकच तुझी तुझं चॅप्ट्या नाकाचे. काय नाही फन 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 करतो. एक काम सांगितलं का 10 उरकीत बाई माणूस जा झाला सकाळून स्वतःच देतो. ट्रॅक्टर याला दे त्याला दे पुढारपणा करतो आणि येऊन मला आरडतो. लाज वाटत नाही याला काही. वहिनी कुपन उघड आहे का? हा उघडत होत आतापर्यंत. तुमचं मग हे कुठे आहे? काय? गोणी कुठे आहे? गोणी गाडीवर दिली. आताच गाडीवर गेली नाही का? दिसली नाही का? आहे का तिथं पण? हा हाय. गेला बेला एवढा उशिरा चालले होय? बायकोची कटकट माहित नाही तुम्हाला ना? साधारण एखादा मला काम करायला हवी. तुम्हाला माहिती आहे ना, भांड्यापासून कपड्यापासून पोछापर्यंत सगळं मलाच करावं लागतं. दिसतंय तुमच्याकडे बघून. माझी हालत काय झाली? बायको झाली माकडावानी, नवरा झाला लाकडावानी, अशी गत झाली माझी. हा ना मग काय? दिसतंय ना. जा देऊ नाही तर जायचं निघून. तसंही चाललाच होता. मी परत बळच उघडायला लागलो होतो त्याला. वजन आहे. फोन करा ना त्याला जरा सांगा ना. मी मोबाईल नाही आणलेला. तुम्ही जा. पण त्याला सांगा बरं का नक्की. हा मी फोन करून सांगते. जा. हा जा. लय जीव दिसतोय गाडा आपला. कुपनावाला जावा नाही. तुम्ही कुपनावाले नमस्कार. नमस्कार. चला ना जरा कुपन द्या ना. अरे काय तुमच्या बापाची घरचं कुपन आहे का? बोंबला सुटायचं आणि निघायचं कुपनाला. बापाचं म्हणजे आहे का नाही त्याला कुठं काही? बापाचं म्हणजे सरकारचं कुपन आहे. कामाला आहे तुम्ही? अरे कामाला आम्ही आहे पण टाइम आहे आता. वाजलेत किती बघ बरं, तुला कळतं का? किती वाजले अजून? दाऱ्या. अरे 12 वाजून गेले ना. 12:30 पर्यंत कुपन उघडा असते. सरकारचा टाइम काय? 12च टाइम. 12:15 वाजले. कुपन द्यायचं का नाही? अरे कुपन द्यायला उद्या. मला आता कुपन द्यायचं का नाही? अरे आता म्हणजे नादी नका लोक. मी सांगतो मला कुपन आत्ताच्या आत्ता पाहिजे. अरे आताच्या आता पाहिजे म्हणजे काय? भाकर तुकडा खाऊन देतोच का नाही? जेवण बिवण करून निघाला बोंबलं. जेवलं बायकोनी दिले माझ्या हातात पिशवी. कुपन घेऊन या तरच गिळायला देईन म्हणली, नाही तर मला शे तुकडे खावा लागते. चला तो मागे रे. सकाळ धरून झोपला होता काय? झोपलं नव्हतो. बायकोने काम लावले होते मला. तुमच्यासारखं नाही मी कुपनात जायचं आणि गावाचं वजन करीत बसायचं. एक जर नंबर यायला लागलं तर तिथंच मला राहावं लागेल संध्याकाळपर्यंत. सरकारने काम सोपले तुमच्यावर. अरे सरकारने सोपल्यात म्हणजे काय? तिथे 24 तास बसायला लावलं काय मला? शेवटी विचारतो द्यायचं का नाही? नाही देत. काय करायचं ना मी जाऊन तिथं सांगतो तलाठी कार्यालयामध्ये जाऊन. काय सांगतो? तुमचं त्या मंगलीचं लपड आहे म्हणून. येते. हा तू काय बोलतो? बघा मग सांगेन मी. आखी जिरून टाकेन. मग मला कुपन द्यायचं का नाही?
अरे काय लावलंय बघ तुला काय करायची खर्च मग मी सगळं अख्ख्या गावात करीन तुमचं लपड तुम्ही गोण्या मागे जाऊन लापचिक लुपचिक करता म्हणून काय नको तोंडाला येईन ती एकमेकांना मिठीत घातात तुम्ही तिथं मी बघितलंय स्वतःहून काय काय बोल तुला काय मोकार काटा झाला माणसं गेले का लगे मागच्या दारूची तिला बोलताना आतमध्ये मिठी मारता लाज वाटले तुम्हाला सरकार असं काम करायला होतं तुम्हाला होय? म्हणजे आज कोकणात कुठं करतो काय मी हा? आणि मला येत करतो अरे याच्यात काढायला का तू कोणी गावात शेण म्हणतंय का काय काय मी बघितलं ना काय बघितलं तिला हात लावतोय काय तुझे गाल काय तुझे होठ काय तुझे केस काय तुझे डोळे काय चंद्रमुख आहे का ती अरे पण मला काय तेवढेच उद्योग आहेत का 4 वेळा डबल कुपन देतो तिला का सरकार तिच्या नावाचं कुपन तो हॉटेल देतं काय तिला दे म्हणून 4 वेळा अरे काय 4 बाऱ्या कुपन द्यायला काय माझ्या बापाच्या घरचं आहे काय ती मी सांगतो ना त्या बायकोला सांगतो ना म्हणून हे नाही काय एकमेकांना घेऊन काही करीत येत रोज हे तुला काय सांगायचं सांग मग बघा अख्ख्या गावात करीत असतो मी राहच गावात करतो. माझ्याकडे व्हिडिओ शूटिंग पण आहे तुमची उद्या हे नको मकार कुठं नाही नोकर कुठं नाही माझ्याकडे व्हिडिओ शूटिंग आहे मी व्हायरल करीन डायरेक्ट तुमचा पक्का व्हिडिओ मिठीत घातलेला एकमेकांनी काय गप ती मागची जाळी माहितीये ना बारकी खिडकी माहितीये का तू सकाळ पियाला नाही ना पिलो नाही मी बारकी खिडकी माहितीये का मागची हा त्या खिडकीतून मी तुमचा व्हिडिओ काढला त्या गोण्यांच्या मागे तुम्ही काय करत होते जरा आठवा बरं काल 8:30चा टाइम होता सकाळी दुकान उघडले सगळे लोक कुपना नंबर लावायच्या आधी काय केलं तुम्ही हा काय केलं तिला म्हणले ये जरा तुला कुपन दाखवतो काय केलं कुपन दाखवायच्या नावाखाली घट्ट मिठी मारली तिला तो व्हिडिओ माझ्याकडे बरं आहे आणि मग म्हणून पिशे आता एवढ्या उशिरा घेऊन चालला होता. आता मग माझ्या कामाचे माझं काम दे मी व्हिडिओ डिलीट करतो कोणाला सांगत नाही तुला द्यायचं तर दे बरं मी जेवून येतो मग बघा कुपन पाहिजे मला आज जेवून येतो सांगून ठेवतो मी. हा काय उद्या वाढू नको काय एक सांग का हा आणि तुला जर काय करायचं असलं ना बिंदास कर येतच नाही मी कुपन नाही द्यायला येत का काय तू काय बदलतो तो आता म्हणतो जेवण आल्यावर देतो ना आता म्हणतो देत नाही अरे देऊ शकत नाही हा जानिक माझ्या कवा बी डोक्यात येते काही बी. मी येतो बायको करतो हा, ये. बघतो तुला त्याच्या मंगलीला चांगलीला बघतो मग हा, कळलं तुला. जिरीतो तुमच्या आता लोकांच्या ढोंगाखाली अंधारून तुमच्या ढोंगाखाली उजेड आहे लोकांच्या बाया पोरा तुम्हाला आणि कुपना अशा कुपनात घातलेत सांड लोक झाले भिकार बोड्याचे हट किती वेळ झालाय काय माहिती हा माणूस तर गेलेला कुपन वाटायला अजून पण येई नाही बाई. काय वहिनी का हो भाऊजी बसा अहो लय आज निवांत बसला तुम्ही म्हंटल निवांतच बसले काम आवरलं होतं त्यांची वाट बघत आहे ते कुपन वाटायला गेलेले हा वय लय लय बाबा लय तुमचा नवरा बाबा खरं हा ना मी तुम्हाला सांगू का अख्ख्या गावात असो तुमचा मेहनत करणारा नवरा नाही बाबा अहो लय प्रेमळे काय 8:30ला दुकान खोलितो काय लापचूक लुपचूक करतो म्हणजे गोण्या बिण्या गोण्या, फाडून लोकांना नाही का मस्त पैकी काय म्हणतात त्याला गहू, ज्वारी मोजून देतो. देता दुसरं काय पण करतो काही पण म्हणजे गोण्या बिण्या नाही का थोडं मदत करतो नाही का लोकांना बायांना तर लय मदत करतो म्हाताऱ्या बायांना नाही ते तसं ना माझा नवरा लय चांगला आहे. सोशल वर्किंग नाही का हा मग आज गेलो होतो मी काल बर का मला एक जरा डोळ्यासमोर घटना घडली काय हो? म्हटलं पहिलं वहिनीला सांगावं कर्तव्य आपलं आहे का नाही संसार आपण मोडून काय काय झालं काय ती तुम्हाला ती ही माहितीये का कोण काय नाव आहे गाड्या तिचं ती वैशी नाही वय वैशी हा आपली ती वैशू सकाळी दूध आणायला गेलतो 8:30 वाजता हा मी मागच्या दरवाज्यातून बघितलं एकमेकांना मिठी मारली नाही यांनी. काय पण सांगू नका भाऊजी माझा नवरा तसा नाहीये. हा प्रत्येक बाई अशीच म्हणती मला माहिती माझा नवरा कसा आहे तो. जोपर्यंत बायाला नवऱ्यावरती विश्वास बसत नाही ना तोपर्यंत सगळी बाई अशीच म्हणती माझा नवरा तसा नाही माझा नवरा दुधात धुतलेला आहे. अहो ते ती पिशवी डोक्यावर देत असते तुम्हाला वाटलं मिठीच मारते. हा म्हणजे माझ्या डोळ्यात ना मोतीबिंदू झाला आणि डोळे आंधळे झालेत माहित म्हणून मला ना पिशवीच्या जागेवर बाया दिसली. अहो तुम्हाला काही कळतं का माझा नवरा एवढा काही गोरा नाहीये काळा आहे काळा तुम्हाला माहिती त्याला का? काही बाया नाही येणार खेटायला. माहितीये का वहिनी, त्यांनी कसं केलं असं हातात हात धरला एकदम असा जवळ घट्ट बर का आणि काय म्हणलं माहितीये का तू मेरी सपनों की रानी है तू मेरे सपनों दिल की की परी है हाँ और मैं तेरे बिना जी नहीं सकता अरे तेरे लिए बापरे ऐकलं तुम्ही हाँ बायको को भी छोड़ सकता है आणि परत म्हणतो तुम्हारी बर्फी तुम्हारी रबडी तुम्हा रगडा तुम्हा गुलाब जामुन तुम्हाला असं काय म्हणतो का तुमचा नवरा म्हणून नवरा दुकान बंद करून लवकर घरी येत नाही तुम्ही एवढ्या वेळ वाट बघता ना नवरा तिकडे देवेलात असतो वावरात एक दुकानात एक गल्लीत एक नुसतं बायका पुरत नाही बोलायला माणसाला. मला म्हणतो तू घरात खाऊन खाऊन नुसती पुसली. हा मग थोडं लक्ष देत जा नवऱ्याकडे आपला नवरा काय करतो बुवा कोणा मागं जातो तुम्ही उडशी बघा ना जरा. आता सकाळ सकाळच भेटली होती भवानी मला रस्त्यात जाताना काय म्हणली मस्त असा पदर बिदर लापटिक चुपटिक करत येत होती आणि मला तर असं वाटतं काहीतरी त्यांच्यात बोलणं बिलणं झालं असं एवढी आनंदात होती ना मी बघितलं. आणि नंतर ती गेल्यानंतर हे पण मागून नवरा पण मागून आला तुमचा दामानी मस्त गाणं म्हणत मेरी सपनों की रानी कब आएगी तू. अरे बापरे
आई रूप मस्तानी पण तुम्ही कब नक्की आहे. ऐकलंय का? मी खोटं कायला बोलू, मला कुपन नाही दिलं म्हणून मी तुम्हाला सांगायला आलोय. नाही तर मी कशाला सांगायला आलो असतो तुमचं कुपन नाही दिलं म्हणून सांगायला आले. कर्तव्य म्हणून सांगायला आलोय. मग असं म्हणा ना. तुमचं. आणि एक काम करतो, मी जातो, मी आलो म्हणून सांगू नका, पहिलं सगळं उकळून काढा, नाही तर मग मी परत येतोच नंतर. मग बरं, जा तुम्ही आता. मी ते बघते. काय कुपन दिलं नाही मला बघा. दांडक घेऊनच बसते आता काय इथं. मला मारतात काय? नाही नवरा आले. मा- विचारते ना मला मारतात काय बाबा? नवऱ्याला. बघतेच ह्याला. हा बायांच्या नादी लागतोय काय? त्या वैशीकडे पण जाते मी, बघतेच तिच्याकडे पण. चला ही ना हे उद्योग वाढायचे आत निस्तारणं गरजेचं आहे. हिची गाठ तर घेऊ. ही बी घरी आहे का नाही काय माहिती. ज्या घरीच जातो. ए वैशाली बाई, हा बोला ना. अरे तू आभ्या माहिती का तुला? हा मला भेटला होता ना मगाशी. मला तुमच्याकडे कुपन आणायला चाललोय. गाठ चालती का? अहो मी कुपन घेऊन आले. हा. मी तुम्हाला बळच उघडायला लावलं हा, इथं. हा, हा. आणि मग मी कुपन घेऊन आले, यांच्या गाडीवर दिलं पुढं कुपन. हा. आणि येत होते आपली पाय तर मला म्हणे की नाही का पुढं चालले म्हणे वहिनी. मी म्हणलं मी कुपन घेऊन आले म्हणे, मला भेटन का? म्हणलं जा पटकन. म्हणजे आता उघडायला लावलं होतं म्हणलं त्यांना मी. हा, 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 हा. मग तवर असले तर जा म्हणलं, नाही मग ते आले असेल गप्पा मारत मारत, मग ते मला नाही माहिती अहो ते लय उद्या वाढवलाय. काय केलं. तुम्ही गेल्या तो आला. हा. आता मी घरी जेवायला चाललो होतो. हा. तो म्हणला मला कोपान दी. अरे म्हणलं मला जेव दे. हा, हा. काय म्हणलं अजिबात नाही, मला आताची आताच पाहिजे. अरे बापरे. आता बायकोनी काय केलं असं त्यांना आला तो. अरे म्हणलं कमीत कमी खाऊ दे. बरं, असं नाही ना, मग त्याला उद्या ये. नंतर यायला काय झालं. नाही नाही तसं नाही म्हणला. तो काय काय म्हणला सांगू तुम्हाला आता खरी खरी परिस्थिती. हा सांग. तो म्हणला ती वैशाली आली हा. सकाळची येते आणि तिला मिठीत घेतो आणि दोघांचं लपडण अरे बाप रे. थापी आडत जातो आणि ही असंच करतो आणि तसंच करतो. अहो काय काय बोललाय राव तो मापाच्या बाहेर. बाप रे बाप. मग मला काय वाटतं माहिती का, त्याच्या बायकोला सांगायला पाहिजे ना आपण. अहो पण ती चांगलं नाही राव. मी कधी अहो, वाईट शब्द बोलतो का? मी नाही वाईट शब्द बोलत, पण आता तुम्ही गडी माणूस, तुमचं काय कोणी काय पण तुमचं बोलणार काय? नाही. मी बाई माणूस आहे, मला सगळे म्हणते ना तू केलंच असेल, पण नवरा दिन सोडून मला अहो त्याचं काय. ते एवढं नाही म्हणला. तुमचा आहे ना व्हिडिओ काढून ठेवलाय. बरं दाखव व्हायचं ना मग. आता काय आला मी त्याच्या नाद लागू आधीच डोक्यात तसलं आणि कुठं लय नाद लागत बसू. देवा डोक्याला शिन झालाय बाई आता. काय करावं काय नाही. एक अहो, काम त्याने करायचं. बरं तर बरं असं बी केलं असं माझ्या बायकोकडे बी गेला असं तू सांगाय म्हणजे काय माहिती काय भरोसा सांगताच आहे. नाही त्याचं. अरे काय बाबा आता काय सांगू तुला. हाय विचार यांनाच. काय झालं? अगं तो अभिनय का ग गावातला. मी सकाळी आता मागाशी कुपन आणायला चालले होते. आता हे काय आलं, तुझं नवरा काय आलं जेवायला चालले होते. म्हणलं दादा एक काम करा, मला नाही का कुपन द्या. म्हणलं मला बाहेर गावाला जायचंय. मग मी काय केलं, कुपन घेतलं आणि नेमके हे आले माझे मिस्टर आले. त्यांच्या गाडीवर खूप हे दिलं नाही का पोताडे माल बिल दिला. पोरग होतं संग. मग आम्हाला तिघांना बसता नाही आलं. मग मी आले पाय पाय आले. मी आता ते आभी भेटला मला म्हणला तुम्हाला कुपन भेटलं का? म्हणलं कुपन घेतलं गाडीवर गेले. म्हणलं पुढं तवर जा म्हणलं पटकन. जर नाही का त्यांनी बंद नाही केलं तर म्हणलं तुला भेटेल म्हणलं कुपन. मी चांगल्या भावनाने बोलून गेले. मला मनात नाही ध्यानात नाही काय नाही. त्यांच्या पशी गेला, त्या नवऱ्यापाशी गेला आणि म्हणे की नाही का तुमच्या दोघांच लपडे आणि मी व्हिडिओ काढले. मग म्हणलं यांना म्हणलं व्हिडिओ बघायचा. मग तुम्ही तो घरी पण आला होता. आलता का तुझ्याकडे? बघा आता. आहे का? मी काय म्हणलं तुम्हाला? मिट्टी मारत होता. हा असं सांगत होते. आणि कोणत्या म्हणे थापीच्या आड गेले म्हणे तुम्ही. आणि तुम्हाला सांगते मिठी मारली होती तुम्ही. अहो काही अरे अगं, इथे- इथे इडे विचार तुला का काय तू? सांगतोय तीच ती सांगा तर आलोय तेच मी. सांगाल ते आले घाई घाई. पप्पी पण घेतली होती. का म्हणे ताई तुमची बदनामी होईल म्हणे गावामध्ये, तर मी तुम्हाला सांगायला आलोय म्हणे. काही डोकं खाल्लं त्या पोराने माझं. अरे ती काय डोक्यातलं. अगं पण मी चांगल्या भावनेने म्हणून गेले मला गं. एक म्हणलं सांग, तुझा तू पटकन नुसत्या तुला माझ्या भेटेल. दुकानात ह्याच येतात का? अख्खं गाव येते आणि असे उद्योग जर करायचे म्हणले माझ्याकडे कुपन राहीन का? बरोबर हा? आहे. ते तुला म्हणत होता ते हाय छम्मक छल्लो ती कशी अशी करत होती. वरून जे म्हणला 4-4 बाऱ्या कुपन देतोय त्यांना. अरे म्हणलं काय माझ्या बापाच्या आता जर घरचं मालिक माझ्या आहे तो. नवऱ्याला जर ही गोष्ट कळाली तर मला ठेवीन का माझा नवरा? सांग बरं. हाकलून देईन का नाही? आता तू समजदार आहे, ते समजदार, दोघांनी समजून घेतलं माझ्या नवऱ्यावर विश्वास नाही. आता तुम्ही दोघांनी समजून घेतलं. आता माझ्या नवरा मला समजून घेईन का? सांग बरं. किती केलं तर बाई माणूस गडी माणसाला कुणी समजून घेते ग? बाई माणसाला कुणी समजून घेईन का? किती मूर्ख आहे हा. माय ना आज लय डोक्याच्या नाही का ताळीच्या पुस्तकाला गेलेली. आता आहे ना तुला खोटं बोलत नाही. असला हानते का नाही बाई मी? पहिले ना त्याच्या बायकोला जाऊन सांगणार हा, आहे. आधी ना ते आधी बायको त्याच्या पटकन. बायकोला सांगणार, तिच्या कानावर घालणार आणि मग त्याला हाणणार मी. आणि असं हाणणार मी पण हाणू लागते. त्याला बी ध्यानात आलं पाहिजे की एखाद्या बाईची बदनामी कशी करावं म्हणून. तू बी चल. तू हा, बी. चला तुम्ही. तुला नको परत गरव व्हायला वेगळा.
हा का मारा त्यांना अगं बाई मंगल माझ्या संग ए बाय ध्यानातून गेलं गं बाय. अगं मा डोकं तेवढं फिरवलंय बावळट माणसानी. होतं गणगणित कधी मंगल काय झालं? मंगलाचा आवाज येते मी. ये बाहेर. झालं काय तुम्ही एवढं इकडं कसं काय अहो. बाई तू या नवऱ्याने डोक्याला तापच तेवढा केला एवढी आमची बदनामी करीत आमचं फार वाटीत धुटीत सगळं करीत निघलाय. अहो त्याला कोपनाला लावित असतात शेणे हाताने तुम्ही कशाला लावायचं? काय काय लावित असतात लावायचं त्याला तिकडं? त्याला अक्कल आहे का? अक्कल जेवढा वाढलाय ना तेवढी गुडघ्यात मेंदू काय त्याचा. अहो पण झालंय काय तुम्ही एवढं का म्हणून बोलू राहिले का? बाईच्या नवऱ्याचं माझं लपड सांगितलंय बाई. तो या नवऱ्याने आख्या गावात केलंय आमच्या मला दोघांना आता- सांगितलंय. मला एक सांगा मी कुपन वाटायला जातो का लपडी करायला जातो गावात अहो पण झालंय काय त्यो- आता तू 100 बारा गेली असं तू अजून लपडच तुम्हाला मला सांगतो म्हणतो येऊन तुझ्या नवऱ्याने तिला मिठी मारली आणि त्यांचं झापक झपक चालू आहे. असं असं हात करू करू असं करू करू सांग. आणि यायला म्हणतोय की नाही का तुम्ही जर मला नाही दिलं ना कुपन म्हणे तर मला मी सगळ्या दुनियाला सांगन म्हणे हा, तुम्ही गावात काय ओरडून करत सांगन. होते आणि तुम्ही गाण्याचं म्हणत होते आणि तुम्ही मिठ्याचं मारले तर माझ्याकडे व्हिडिओच आहे. आता त्याचा व्हिडिओच बघायला आले कोणता व्हिडिओ त्याच्याकडे मला अहो पण ते घरी नाही येत ते आलेच नाहीत सकाळी कुपनला गेले तसे म्हणजे आता अख्ख्या गावात सांगितलं अहो सकाळी काय नू. ह्यो कोणच्या टायमाला आलाय माहिती का 12:15 गाठ पडली होती मी यांना दिलं आणि मग माणसं नव्हती म्हणून बंद करून अहो घरी त्याला चाललो. 10 वाजल्यापासून आरडत होते आज शेवटचा आज दिवस आहे. रस्त्यामध्ये आल्यावर भेटलाय त्यांना ते बी. तुम्ही कुपन आणा म्हणलं आणि आपला आणा ती अहो शेजारची. शेवटचा असून बी त्याला काय म्हणत होतो मी उद्या देतो तुला पण तो ऐकूनच घ्यायला तयार नाही. मग यांना दिलं होतं का आधी त्यांच्या अहो यांना आधी दिलेलं होतं कवाच घेऊन बसले होते कवाच घेऊन हेच ते आहे, काय हीच आहे ते- त्यांची त्यांची बायको. मालकी. बोला. काय कुपनाच काय भानगड अहो कायच कुपनाच काय भानगड झाली काय अहो, आता सर, माझ्या काय परत झालं? आलं. काय हा. झालं का ते आता हे दादा म्हणजे तुम्हाला फोन कोणी केला होता अहो गावातल्या सगळ्या खबरी अहो, ऑफिस मध्ये ऐका ना, कळत आहेत. सर ऐका जाऊ द्या ते सोडून द्या. हिचा नवऱ्याने काय केलंय आमचं तर काहीच नाही. आता ही याची बायको याच्या बायकोला पण माहितीये आमचं असं काहीच नाहीये आणि त्यांनी काय केलं त्याला कुपन नाही दिलं म्हणून तो सारा दुनिया सांगत निघला की यांचं माझ्या लफडे. बघा आता. कुठे गेलं ते पोर कुठे काय माहिती येईन आता तो तिच्या बायकोला गावात किती गेलेला आहे. विचारायला आम्ही. हे मी काय काय आहे ते मला सांगा नीट नाही मी तुमचं कुपनाचं रद्द करून टाकेन. अहो साहेब नाहीच तसं. आता तुम्हाला मी कोणाचं हे ठेवीत बी नाही किंवा असं लफडे सपडे त्याचा विषय नसतो माझ्या हो, कुठं ते ऑफिस मध्ये अहो तक्रार पण करून आला, तुम्ही बरं झालं, भांडायला ते इथं नव्हतं आला साहेब तुम्ही डायरेक्ट आला माझा नवरा घरी नाही माझा नवरा कशाला यांची अगं एवढी बाई, तुझा बदनामी नवरा करेन? पण ताब्यात ठेव ना इथं माय आमच्या वकामून सोडला. अगं पण तो कशाला तुमची बदनामी करीन जर त्यांनी पाहिलं असलं तरच करीन, ते पळत ती कशाला खोटं म्हणेन? बोलत का ते मला खोटं येऊन बोलतात बोलला. का? तुला जर येऊन बोलला एक तर काम आता कर, एक काम करतोय नवऱ्याला फोन करून. फोन लाव बोलू घ्या. फोन नाही जरा नंबर माझ्या येऊन लावा दे इकडं. घ्या फोन लावून बोलून हॅलो खरं खोटं कळत नाही. हा कमीत कमी कुठे आहे तुम्ही सगळी घालीत आले का तिकडं आहो लवकर घरी या हा काय झालं काय घरी काय झालं तुम्ही जे सगळे प्रचार केला ना गावात ते सगळे आपल्या घरी येतं मला वाटलं ज्या वेळेलाच केलं की काय हा देते जेवायला तुम्हाला आता तुम्ही त्यांच्या हातचं जेवता काय माहित आता फोन कोणाच्या मोबाईलवरून केलाय का तू आता तुम्ही ज्यांची इज्जत घालीत होते का त्यांच्या इज्जत हा आम्ही तर गावात सगळ्यांना इज्जत देतोय हा, मग ये घरी आता तुमची काढायची अच्छा म्हणजे मला इज्जत द्या म्हणा यांची वाढवली का चांगली यांची वाढवली ना तुम्ही जे फोन केला त्यांची ओके ओके हा या ठेवू का हा आल्यावर आहे ना बघा काय खरं माझ्या खोटं नसतं नवऱ्याला झालं. जर बाई कळालं अहो ना, नाही साहेब याच्यात माझा काय नवरा आहे ना तुला खोटं बोलत नाही तुझ्या नवऱ्याची खरंच खैर नाही ठेवणार. एवढं खोटं नाटक बोलला ना तुझा नवरा माझ्या नवऱ्याला फक्त कळू दे. मला कळालं तर माझी एवढी पळायची आग मस्त गेली माझ्या नवऱ्याला कळालं काय होईल कारण आम्ही दोघं जण संगच कुपन आणायला गेलो आणि संगच घेऊन आलेलो फक्त एवढाच फरक झाला का मी पाय आले आणि ती पोराला घेऊन गाडीवर गेले. आले 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 या इकडं चला यायला 4 तास झाले बघ ना. आता काय बाम ठेवणी चाललाय आता आता बाकीचं काय कोणी मोकळीच आणली दिलंच नाही कुपन तू पण दिलं नाही माणसाने चालू माणूस आहे हो. हा, काय सांगितलं गावात अख्ख्या कोणी काय सांगितलं ऑफिस सांगाय अय, ऑफिस तुला काय सांगितलं नाही रे थांब ऑफिस वर तू चालता का आता हा काय सांगितलं ऑफिस मध्ये चालू तो माणूस निर्लज्ज आहे बरं कुणी कोणाला मिठ्या मारल्या हा हा आणि तुझ्याकडे कोणता व्हिडिओ दाखव लवकर. कुणी कोणाला मिठ्या मारल्या नाही व्हिडिओ बघू ना मंगल व्हिडिओ कसला बघू ना. व्हिडिओ? अगं ऐक ना त्याच्याकडे व्हिडिओ आहे ना बरं, तो बरं. व्हिडिओ करतोय ना मोबाईलच नाही तर व्हिडिओ कसा असेल आता तू फोनवर बोला आम्हाला याच्यात काढतो का मोबाईल दिला त्या दुसऱ्याच्या मोबाईलवर मी पण फोन उचलला होता माझ्या मोबाईलचा डिस्प्ले म्हणजे आपल्याला येड्यात काढतोय हा आपण येडेत. बरं कोणाला काय मिठ्या मारल्या पैसा कुणी? नाही. माझ्या नवऱ्याने कोणाला मिठ्या मारल्या मला काय माहित नाही बोललोच नाही असं बघितलं हा किती तुला त्रास बोलला ना केला. आता मग आता विचारतो तुझ्या कधी पद्धतीने. कधी बोललो तुम्हाला ए नाही बाबा, बोललो का? ए, खोटं बोलतात भांजाळ्याली खोटं आवलाद. बोलतात का ह्या या ना या बदनाम किती करायचं त्याला नाही. वाजवा दोन मग सांगा ना तुम्हाला खरं नाही मला काय वाटतं माहिती का
हा माझ्या नवऱ्यालाच फोन करून बोलवा. हा. अगं, माझ्या नवरा असा वाजवीन याला. ऐक ना हा. तुझी इज्जत काढली बोल ना तू त्याला. मग तेच ना दम ना माझ्या नवऱ्यालाच बोलू बरं, वाटतंय. बोलून घ्या बोलून माझ्या घ्या. नवरा आहे ना बरोबर त्याला आहे ना असा थाऱ्यावानीन विचारता सोय नाही. ऐ, ते काय असं घे पटकन आवरून घ्या मला जायचं ऑफिस 2 मिनिटात आम्ही फोन लावणार 2 मिनिटं. हा हे माणूस कुपन देत नाही, लय उशीर लावतो कुपन द्यायला. म्हणून- बायांना साहेब आपला नियम काय आहे कुपनाचा? काय किती नियम? ते किती कुपन चालू असतं? सकाळी 9 ते 5 9 ते 5. जेवणाची सुट्टी किती? 1 वाजता. बरोबर. 12लाच माणूस घरी गेलता. मग मला एक सांगा, जर माणसं नसताना 1 वाजायच्या आज जरी 12ला जरी बंद केलं तर 1 वाजता जरी नाही माघारी ना, आलं नाही तरी ना. 4 चालतं. वाजता कोण बंद करून हा. दिले? अहो 1:15ला गाठ पडली याची. नाही 12 वाजता गाठ पडली होती. खोटं बोलतोय माणूस. आता तो कोण माणूस खरं 12 बोलतं? वाजताच गेलाय. 12 वाजता जेवायला गेला माणूस. मला मी म्हणलं 12:30 वाजे पण नाही, 12 वाजता जेवायला गेला. विचारा तोंड बरं मला काय खोटं काय म्हणायचं, ते बरं करून जेवाया गेलो हा मग ही अशी इज्जत घालीत का? माझ्या नवऱ्याला आत्ताच फोन केला एवढ्यात. आलोच म्हणे 1 मिनिट 1च मिनिटात येतो म्हणे. फक्त गाडी काढून राहिलो म्हणे. हे जर खोटं ठरलं ना तुला मी आत टाकेला आता सांग. काय किती तुम्ही खोटं माणसं बोलता सरकारी ना, माणसं. माझा नवरा आला ना, सरकारी मग माणसावर तुला आरोप सांगते नाही मी काय करायचं का या? ओ, सरकारी माणसावर आरोप करतोय की बरं काय झालं, बरं झालं. हे बघा, बाई हे ना करतोय. मोठे साहेब पण आले आणि आता आपण कुठून गेलो होतो का? आपलं पोरग आपण दोघं. नाही तर तुमच्या तुम्ही गावात गाडीवर गेले पोरग तुम्ही गाडीवर गेले मी पाय आले एवढाच फरक झाला ना. हा मूर्ख हा नालायक थोबा तोंडाचा काळ्या तोंडाचा डुकरावन तोंडाचा हा काय म्हणतो माहिती का मला? हा म्हणतोय हिला मंगलला जाऊन सांगतोय म्हणे तुझा नवरा आहे ना म्हणे तिथं तिला मिठ्या मारून राहिल्या म्हणे वैशीला पप्प्या आणि घेऊन असं राहिलाय. गुलू करतोय म्हणे पप्प्या देतोय म्हणे. झापक झुपक आणि करतोय. झापक झुपक करतोय म्हणे कसलं आणि याच्या बायकोला जाऊन सांगितलंय हा? आता बोल. अहो पण त्यांचं काय चुकी आहे? तुम्ही बघून आता राहिला. बोल. नाही काय चुकी मग दुसऱ्या बायकांची चव हा, नाही बोल घालायची आता बोल ना. तुला जर मी आता धरला हातोय हाताला जमन का? तुम्ही काय बोलले सांगा ना खरं खरं काय काय पाहिलं? बोलले? आता बघ ना होतंय ना. काय म्हणून कुपन देता येत नाही अरे का? ते कुपनात जाळ झाला, ते जाळ झाला, कुपनाला गेला, लोकांच्या ते गाला इज्जती सगळीकडे काढतात. महाबाईचं नाव घ्यायचं, हा. त्याला नीट करीन. आणि प्लस ऐका ना काय म्हणतो माहिती का म्हणतोय तुझं त्याचं लफडा असेल म्हणूनच कुपन दिलंय नाही तर कुपनच मग नसतं दिलं आता एक काम म्हणे. कर साहेब चला मला पोलीस स्टेशनला यायची चल. देतो लटकून तुला थांब. अहो थांबा पण अहो तुम्ही माफी मागा काय म्हणलात बोलला तुम्ही? तोंड आहे का त्याला तू माफी मला मागायला? काय कुपन आला तू बघणार होतो आमच्या घराची काय बातमी मी करतो घे ना अहो, पण मला त्याने काय केलं आणि मी पण चांगली बोलले मी काय वाईट बोलले नाही मूर्खला नालायक तोंडाच्याला मी तो मला यातरी काय म्हणला कुपन भेटलं तुम्हाला मी काय म्हणलं हा भेटलं तुला पण भेटेल पटकन जा आणि ह्यो माझी बदनामी करतोय. अहो पण कुपनाला याला नाही म्हणलोच नाही ना मी. नाही म्हणलं नाही. म्हणलं माघारी हा, येतो. मागे आणि नाही माझ्या म्हणले. दांड्यावर दोन असते ना तर दांड्या थोडं वाजवले असता कळलं का राहू द्या, राहू नालायका? द्या. राहू दे ना मग देतो लटकून त्याला. हा, द्या लटकून. अहो ना थांबा ना. ए, जाऊ दे रे. अरे, अरे, कसं तुला करता बाप येईल? एक मिनिट तुझ्या बायकोला तुझी काळजी पण तू हा. स्वतःची काळजी नाही लटकून दिला ना, मूर्ख. हो, हे अधिकारी समोर आणि ऐका ना तू काय म्हणला आणि माहिती का कुपनावाला बी समोर आहे तू सुटायचं नाही माहिती ऐका का? ना तू एवढं पण म्हणला होता म्हणे माझ्याकडे व्हिडिओ आहे कोणता व्हिडिओ आहे व्हिडिओ म्हणला ना हिला पुढे व्हिडिओ कुठं व्हिडिओ म्हणलंय? कुठं म्हणलंय व्हिडिओ? ऐ, व्हिडिओ कुठे म्हणलं का? वाटाडे. इकडे लक्ष दे मी काय म्हणतो हा बोला. ह्यो 12 वाजता गेला होता ना हा मग ऑफिस मध्ये येऊन मला सांगायचं ना ही बदनामी कशाला करतो मग ह्यो काय म्हणला देतच नाही कुपन काय करायचं ती कर. काय वानगडे अरे काय मौका अख्ख्या गावात अख्ख्या गावात बाबा अख्ख्या गावात जी चर्चा चालू आहे. बघा तुम्ही मी आता म्हणलं काय टपक्यात करायचं. चला बघा वानगडे बघा. हे काय खात्रीने गेली ना. केसेस करावं लागेल ना. करावंच लागलं. ए, बाबा, आता काय गावाचं काय? लवकर गावासमोर बदनामी याला करतो वळीत कोणाची? नाही लावणार ते पोलिस. नाही त्याला पोलीस स्टेशनला देऊन टाक जाऊ दे. नाही नका त्यांना काही करू मग आता मीच तुमची माफी मागते. अगं, पण तुला एवढा पस्तावा आहे, त्याला हायका पस्तावा होतो. माफी तरी मागते का बघ ना. अहो साहेब मी ना कोणाचंच ठेवीत नाही. असते का कोणाची इज्जत काढायला बय आहे का काय काय हे का काय कोणाचं पण नाव आता कोणासंग त्याची बायको जोडायला? समजदार होती म्हणून ठीक आहे माझा नवरा समजदार होता म्हणून ठीक आहे पण आता आमच्या त्याची बायको डेंजर असते माझा नवरा डेंजर असते आम्ही काय केलं असतं? आमची एक संसार मिनिट. उद्ध्वस्त झाले असते का नाही मला माहेरा जाऊन पडावं लागलं असतं हिला माहेरा जाऊन पडावं लागलं असतं झालं उद्ध्वस्त फक्त नीट काय टप्पू टाकला पाहिजे टाळक्या त्याच्या भाडकावच्या. ते हा, जमणार असं नाही काय? असं तर अहो, राग तू नसतो. त्यांच्या जवळ तुम्ही असतात त्यांनी काय काय केलं केलं असतं माझ्या नवऱ्याविषयी माझ्या नवऱ्याने असं साऱ्या गावात त्याने आतापर्यंत उचलून टाकली असती सगळी. मी आता सांगतो त्याच्या बायकोचं मारलं पाहिजे सगळ्या गावात. चालेल का आता तुला हा, मग मग पण तू निर्लज्ज आहे तो म्हणतो तरी माझ्या बायकोविषयी नका बोलू का काय का कसा इतका निर्लज्ज नवरा कसा केलास ग तू त्याला स्वतःच्या बायकोचं काय वाटा ना बघ ना. आपल्यासारख्यांचं काय वाटत साहेब आरोप केलेला गुन्हा आहे का काही? जा घेऊन, जा घेऊन. जाऊ द्या. नका साहेब नका नेऊ. जाऊ द्या आता एवढ्या वाऱ्याने जाऊ द्या. ते आता इथून पुढे परत कुपनाला येणार नाही तर काहीच नाही. मी तुम्हाला सगळ्यांचे कुपन तुम्हाला लाईच काय करायचं तो करू. माफी मागतोय का पण हे बघ ना तू हा त्याला एवढी तरी अक्कल आहे का मेंटलला चुकलं म्हणा ना.
हा चुकलं माय बस हा हे बघ म्हणजे जबरदस्ती मंडळ्या बांधल्या म्हणे. उपकार केले सर बरं जाऊन द्या चुकलं त्यांचं आता मीच त्यांच्या वतीने माफी मागते ते परत काय कुपनात येणार नाही मी स्वतः जाऊन आणेन चल जाऊ दे असले फालतूचं कोण नाही म्हणावं तरी चेअरमन चला म्हणजे असं का केलं? काय जाऊ दे करायचं? तरी, चला न्यायचं पोलीस स्टेशन नाही जाऊ दे असले नाही, नाही, जाऊ दे, असल्या गाडीला. अहो, हे काय आला बरं तिथे नेता डोकं खायचं कार जाऊ द्या परत का तू अशी चुकी केली मग तू आहे ना आम्ही आहेत, मग नाही, बघू मग जरा. ते- अवघडच बोलू तुझं परत पोलीस नाही काय आणि नाही, माझ्या आम्ही काय नवऱ्याबद्दल काय करणार? बोलायचं नाही बरं का चलो ठीक आहे. तर काय त्यांचं भरोसा करत असते रे अहो अख्खं गाव तुम्हाला भांडायला आलं आणि तुम्ही निर्लज्जवाने खुशाल खाली मान घालून बसलात हा काही लाज वाटायला पाहिजे तुम्हाला हे रंग बदलणारे सरडे येत ते कधी खरं बोलतील का अहो त्याची बायको आहे हिचा नवरा आहे त्यांच्या घरी जाऊन तुम्ही भांडणं लावून आला तर वरून म्हणतात ते रंग बदलणारे सरडे येतं मला आता तुमच्याकडेच पाहावं लागत आहे आता तुम्हाला काही अक्कल आहे का लोकांच्या बायाला तुम्ही नावट होतात हा तू मार नको गप काय मारू नको गप जरा लाज आणि मागारा सारा गाव तुम्हाला हाणायला आला त्याच्या आधी मीच तुम्हाला हाणायला पाहिजे होती हा निर्लज्जवानी वागतात बायांना नावच ठेवतात येणे याला मिठी मारली तुमच्याच बायकोला जर कोणी काही म्हणलं तर आणि बायको जवळ कोणी हातपाय हा तुमच्या बायकोला बोलले हातपाय बोडायचे आणि त्यांच्या बायका काय वाटावर पाहिजेत का हा ते नाना काय म्हणला होता तो आज बायकोचा महिला पुढे सांगतो म्हणे गावात मग जमन तुम्हाला त्याचे हातपाय जाऊन अरे सायको सुधार ना मग सुधारतो ना चल घरा असं कसं सुधारतो लोकांच्या बायांची इज्जती काढून नाही काढी चल घरा निर्लज्ज डोक्यात टाकीन कणी एक डोक्यात टिंगुळी माय चल आता. ते भांडे घासून घ्यावा हा, तू तेवढ्याच कामाला येते म्हणून माझं डोकं सरकत हा म्हणून मग गावाच्या बायाचे नाटक करता का भांडे घ्या घासून सगळे